आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून केएमटी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी यापूर्वी शासन स्तरावर मंजुरी मिळाली होती। त्यावेळी शिवालय येथे कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला होता। मात्र अद्याप अनेक कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात कायम करण्यात आलेलं नाही। काही कर्मचारी कायम होण्याची वाट पाहत असतानाच निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत। यावरती आमदार राजेश क्षीरसागर काय म्हणाले पाहूयात। केएमटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मंजुरी झाली होती। आपल्या शिवालयाच्या इथे गुलालही उधळण्यात आला होता। ते काम कुठपर्यंत आलंय आणि त्यांना कधी आता म्हणजे निश्चितपणे हा विषय अत्यंत गंभीर आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्याला अंतिम सही देखील त्यांची झालेली आहे। फक्त जी आर काढायचा, जी आर काढण्यासाठी एवढा उशीर का होतो हा मला देखील या ठिकाणी आश्चर्याचा वाटण्याचा भाग आहे। कदाचित कोणी जाणीवपूर्वक करत असतील तर त्यांना माझ्याकडं माझ्या हक्काचा भंग केल्यानंतर नोटीस देण्याचा अधिकार आहे त्यांना माहित नसेल। आणि म्हणून शेवटी आपण किती वेळ वाट बघायची किंवा किती सहन करायचा हा प्रश्न या गोष्टीमध्ये झालेला आहे। लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचा कायमचा जो हक्क आहे यांचा हा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहेच, आणि अधिकाऱ्यांनी देखील त्याची जाण ठेवणं गरजेचं आहे। सध्या काय होतंय की त्यातील काही कर्मचारी आता रिटायरही होतात आणि काही जण झालेत पण, ज्याचा की आता फायदा त्यांना मिळणार नाही। मग त्याचं काय? बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं हित कोणीच बघितलं नाही। महापालिकेचं मी तुम्हाला सांगतो, निव्वळ अधिकाऱ्यांनी यायचं इथं मोज मजा करायची आणि जायचं का काय असा प्रश्न मला या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कुठल्याही उत्पन्नाचं साधन वाढवलं नाही, कर्मचाऱ्यांची रिक्त पदं अनेक आहेत, प्रोजेक्ट तसेच पडून आहेत। म्हणजे त्याकडे बघताना निगेटिव्ह पद्धतीने बघणं कितपत योग्य आहे। कोल्हापूर महापालिका ही एक ऐतिहासिक महापालिका आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा या कोल्हापूर शहरासाठी आहे। अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकतो, महापालिकेचं उत्पन्न वाढवू शकतो, कर्मचाऱ्यांचे पगार असतील त्यांना कायम करू शकतो, पण हे कुणी पाहिलं नाही। पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या ज्या आउटसोर्सिंग कर्मचारी होते त्यांच्यावर देखील अन्याय व्हायचे। त्यांना 15-15, 20-20 हजार रुपये पगार मिळायची सोडून निम्म्या पगारावर त्यांना ते ठेकेदारांनी पैसे द्यायचे। सातत्यानं मी त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय। 530 कर्मचाऱ्यांना 35 वर्षापासून जे सेवेत आहेत त्यांना कायम देखील करून घेतलेलं आहे। त्यामुळे 157 कर्मचारी तुम्ही यांच्या प्रमुखांची एकदा बाईट घ्या। मी त्यांच्यासाठी काय केले, पहाटे 4-4, 5-5 वाजता मी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांना घेऊन गेलेलो आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हा विषय संपवण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणाने मी प्रयत्न केलेला आहे। आता काही वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये यश येत असताना थोडे अडथळे असतात असंच मला या ठिकाणी दिसते। बाकी यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही आहे, कुठल्या निवडणुका नाहीत किंवा काही नाही, कुठल्या निवडणुकीच्या तोंडावर हे करायचं असं पण काही नाही आहे। बघा, शेवटी गोरगरीब लोक आहेत त्यांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे, केएमटीसाठी योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांचं म्हणजे आपण इकडून तिकडे जाणं सुकर झालेलं आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक बसमध्ये बसतात, अनेक महिला बसतात, अनेक मुलं शाळेला जातात आणि म्हणून त्यांचं योगदान विसरून चालणार नाही। पण आपल्याला आपला जो साचा आहे बघण्याचा तो पॉझिटिव्ह पाहिजे। तो या अधिकाऱ्यांचा काही राहिलेला नाही आहे। तो अधिकाऱ्यांचा साचा कसा पॉझिटिव्ह होईल हे आम्हाला याकडे लक्ष द्यायचं आहे आणि निश्चितपणे हे कर्मचारीच नव्हे तर आणखीन इतर कर्मचारी आहेत। बघा, आकृतीबंध देखील मंजूर व्हावा यासाठी मी महापालिकेचा आकृतीबंध मंजूर व्हावा यासाठी विधानसभेमध्ये लक्षवेधी देखील लावलेले आहे आणि म्हणून त्या देखील सकारात्मक उत्तर मंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं हित जोपासणे यासाठी मी निश्चित प्रयत्न करत आहे।